पहिले तर जे मतलब 10K व्ह्यूज गेले होते ज्या रीलले, दादर वर्षी बोरगावमधली रील होती ते, बरोबर. तर फर्स्ट टाइम जे रील 10K गेली होती. आज आपली पहिली भेट आहे ना, किती मस्त वाटत आहे. बोल ना काहीतरी, इंस्टाग्राम वर तर किती बोलते, बोल ना काहीतरी. चार पाच होता. तर म्हणजे ते आता एक आपण इंस्टाग्राम हॅशटॅग टाकतो, तर असे कोणते हॅशटॅग टाकायचे त्यांनी आपले व्हिडिओ व्हायरल होणार? आणि दुपारी नाही, 1 ते 4 पर्यंत कंपनीत राहा. लग्न झालं वाटते. हो, ये ना कधी घरी. बलवून नवरा नसल्यावर. नमस्कार मंडळी, मी तुमच्या अक्षय. आज आपण नवीन व्हिडिओ बघणार आहोत. सुमित अर्जुन सुता यांचा आज आपण जे काही ज्यांचे व्हिडिओ हे रिस्टार आहे, यांचे व्हिडिओ कसे व्हायरल गेले, का गेले, आज आपण आपल्या पुऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ एंड जरूर पहा. तर आपल्या समोर आज श्वेता आणि सुमित हे दोघं रजिस्टार आहे. आज यांच्या आपण लाईव्ह जर्नी बघणार आहोत. तर म्हणजे क्वेश्चन पहिला आहे माझ्यावाला की जेव्हा तुम्ही पहिला रील्स पहिले व्हायरल गेलती तेव्हा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? सर्वात पहिले तर जे मतलब 10K व्ह्यूज गेले होते ज्या रीलले, दादर वर्षी बोरगावमधली रील होती ते, बरोबर. तर फर्स्ट टाइम जे रील 10K गेली होती तेव्हाच खुशी झाली होती. आता ज्या 10K जाते आता काही वाटत नाही, आता नॉर्मल झालाय. अच्छा, जेव्हा तुमच्या अकाउंट पहिले व्हिडिओ पहिले व्ह्यू जात होते तेव्हा तुम्ही स्वतःला कसं मोटिव्ह केलं? व्ह्यूज जात नव्हते, बट त्याच गोष्टीला कंटिन्यू ठेवलं. पण- जरी व्ह्यूज नसेल जात, पण ते मग कंटिन्यू ठेवता ठेवता आज नाही सांग. असं नाही, पण मग त्यातून मोटिव्ह असेल मोटिव्ह. आता कोणी काय करते व्हिडिओ बनवते बरोबर आहे, पण ते काय करते स्किप करून लागते. ते सुद्धा कसे मोटिवेशन वगैरे पण किती गिव्ह अप नाही करत, कशाला गिव्ह अप करू. बस ह्याच गोष्टीला कंटिन्यू ठेवतात. आम्ही पण कंटिन्यू होतो. एक उम्मीद होते की आज नाही तर उद्या होणार. स्टार्टिंगला ते एकदम परफेक्ट राहत नाही कोणी. सगळं मोठे एक उद्दिष्ट असं ना, काही उद्देश उद्देश. तरी व्हिडिओ मिलियन मध्ये पाहिजे. टार्गेट 1 मिलियन आपल्याला म्हणून. मग जेव्हा फर्स्ट टाइम जो व्हिडिओ मिलियनवर गेला होता, मग तेव्हा समजलं की नाही आता बाकी बी जाईनच. मग त्याच गोष्टीला कंटिन्यू ठेवत आलं. मग तुम्हाला ह्या रील्स मध्ये आयडिया कसा आला? आयडिया म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे त्याच्यातच नॉलेज होतं, जसं काही व्हिडिओ बनवायची आवड होती. ठीक आहे, जरी मतलब चांगला फोन नव्हता, अँड्रॉइड होता, क्लिअरिटी नव्हती, तेव्हापासून ती बनवत आलो. पासूनच बनवत आहे. हा मी आता 1 वर्ष झाले. पण तुम्हाला आयडिया जे एक आला असेल तुम्हाला, कोणा पाहून चालला असेल आयडिया, म्हणजे जो कोणी असेल मोठी बघून, जे कोणी आहेत ना इंस्टाग्रामवर रील बनते त्यांच्यावर असेल मोटिवेशन काहीतरी आहे का नाही, आयडिया असेल तुम्हाला. कोणी कॉमेडी बनवते इंस्टाग्रामवर, कोणी टेक देते, कोणी गेमिंग बनवते. तुम्हाला आयडिया कसा लागून असे बनवते रील्स वगैरे? आम्ही व्हिडिओ म्हणजे ग्रुप येऊन खूप आधीपासूनच बनवत होतो, जसं टिकटॉक पासून. अच्छा, त्याच्या टिकटॉक म्हणजे 4-5 पासूनच. हो. अच्छा, जेव्हा तुमची तुम्हाला मग रील पैसे कमवता येते का? रील मधून तर पैसे नाही भेटले तरी पण प्रमोशनचे कमवले. प्रमोशन कमवता का? प्रमोशनचे तर किती म्हणजे तुम्हाला एक जर रील्स बनवता तुम्ही, तुम्हाला पैसे किती आला तुम्ही? रील मधून पैसे म्हणजे इन्कम इन्कम नाही झाली एक झाली नाही. प्रमोशन वगैरे प्रमोशनची झाली वीक झाली. कमवले असेल ना आता 10,000 रुपये. बरं, होईन आणखी अजून जसे जसे फॉलोअर्स वाढन, प्रमोशन वाढन, तसे चार्ज आणखी जास्त होईल. जेव्हा तुम्ही पहिला व्हिडिओ बनवते तेव्हा तेव्हा तुमच्या घरच्या रिॲक्शन आणि त्या मित्राच्या रिॲक्शन, ज्या तुम्ही पहिले व्हिडिओ बनवल्या तेव्हा कसं वाटलं, त्यांना कसं वाटलं, म्हणजे त्यांनी जे होते रिॲक्शन ते का होते? मित्रांची रिॲक्शन म्हणजे असं, म्हणजे जी समजा एखादी व्हिडिओ समजा बनवली, मग त्याच गोष्टी आपल्याला सांगणं. स्टार्टिंगला तर अगोदर माझ्या तर घरचे नाही अलाव करत होते, नाही म्हणे व्हिडिओ बनवते का. सगळ्याच बॅकग्राऊंड तसंच राहते, व्हिडिओ मध्ये काय ठेवलाय, अभ्यास कर,
व्हिडिओ बनवून टाकत की. आणि मग फ्रेंड्स लोक तर हसत होते की अरे हे का करणार आहे, का आज करून घेऊ. आता जेव्हा लोक ओळखते, बाहेर गेलं, मार्केटला गेलं, म्हणते ताई तू व्हिडिओ बनवते ना, ताई तू व्हिडिओ बनवते ना, तेव्हा असं वाटते का नाही आपण केलं आहे काहीतरी. जे हसत होते आज तेच पाठीमागे नाव घेते, नाही हिनं तर केलं, हिची व्हिडिओ जाते, जेवढे फॉलोअर राहते. अच्छा. तर मग आता जर कोणा हे आपले जे ऑडियन्स पार्ट आहे त्यांना आपण कोणता मोटिवेट देऊ की ते आपण रील्स बनवू शकते बा असे. एकच मोटिवेशन आहे की तुम्ही गिव्हअप नका करू. लोक हसत आहे का हसू द्या, आज हसत आहे उद्या तुम्हाला तेच म्हणतील की नाही हिनं काहीतरी केलं. अच्छा. तुमचा आता नेक्स्ट टार्गेट कोणता आहे? ते 10K. 10K का 10 मिलियन व्ह्यूज का 10K फॉलोअर्स? 10K फॉलोअर्स. अच्छा. तुम्ही कसं मग अचीव करायचं सांगा बरं काही आपल्या ऑडियन्सला अचीव करण्याचं ते कसं करायचं अचीव? ट्रेंडिंग जे व्हिडिओ आहेत, रील्स आहेत, ते ट्रेंडिंग रील्स बनवून पोस्ट करणे. आता फेब्रुवारी महिन्याची व्हिडिओ बनवतात. आम्ही अदर बनवत आहे त्याला व्ह्यूज नाही आहेत, पण जे ट्रेंडिंग रील्स आहेत ते पोस्ट करत आहेत त्याला भरपूर व्ह्यूज येतात. अच्छा. तर मग आपला 10K कम्प्लीट करायला आता किती दिवस लागेल म्हणलं? मी टार्गेट ठेवला आहे 10K माझी डेट ऑफ बर्थ की त्या डेट म्हणजे 1 मेला माझा बर्थडे येते. तर असं वाटत आहे की त्या दिवशी पर्यंत तरी 10K झालेच पाहिजे. त्याच्यावर मेहनत घेत आहे. तर ज्या तुमचे 1 मिलियन व्ह्यू कम्प्लीट झालते त्यात तुम्हाला म्हणजे अकाउंट तुम्हाला काय म्हणते मोटिव्ह कसा झाला मग? आता मोटिव्ह की आपली दुसरी व्हिडिओ 1 मिलियन चॅनल बनवून. कारण जेव्हा मतलब एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा अकाउंट रीच एकदम फास्ट मध्ये वाढली होती. जवळपास 7-8 मिलियन अकाउंट रीच झाली होती. पण तेव्हा तेवढे फॉलोअर्स नव्हते आमचे. बट मग त्याच गोष्टी कंटिन्यू ठेवत जे व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याच्या बेसवर फॉलोअर्स येणं चालू आहे. तर आता 5,000 फॉलोअर्स झाले एवढ्या वर्षामध्ये, म्हणजे 2 वर्ष जास्तीत जास्त आहे ना. 2 वर्षामध्ये 5,000 फॉलोअर्स झाले. आणखी म्हणजे 2-4 महिन्यात 5 महिन्यात आणखी 5,000 येऊन येते. म्हणजे आता 10K टार्गेट आहे. तर आपलं आता जेव्हा आपण व्हिडिओ टाकतो आपण अपलोड करतो तेव्हा आपण असं किती हॅशटॅग टाकतो? अगोदर तर मतलब टाकता येत होतं ना, जसं की 8-10 हॅशटॅग टाकता येत होतं. पण आता अपडेट आला आहे, अपडेट मध्ये फक्त 4-5 होतात. तर म्हणजे ते आता आपण इंस्टाग्राम हॅशटॅग टाकतो तेव्हा असे कोणते हॅशटॅग टाकायचे त्यांनी आपले व्हिडिओ व्हायरल होणार? जास्त ट्रेंडिंग वाले आणि जास्त हॅशटॅग म्हणजे जास्त असे यूज केले तर झाले. अच्छा. तर मग आपण जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा आपण कॅप्शन म्हणजे आपण असं का टाकलं पाहिजे की आपलं व्हिडिओ म्हणजे व्हायरल गेलीच पाहिजे? व्हिडिओच्या रिलेटेड जास्त कॅप्शन मध्ये जेव्हा आपण मग एक ऑप्शन येते आपल्याला आपण ज्या व्हिडिओ टाकतो आपण शेड्यूल करून टाकतो का डायरेक्ट टाकतो व्हिडिओ आपण? नाही, मतलब शेड्यूल तेव्हा करतो जेव्हा मतलब समजा काही काम आहे आणि आपल्याला त्या टायमाले आपण बिझी आहोत किंवा आपल्याला नाही ऐकू शकतो, मग ह्या वेळेस शेड्यूल करायला लागतं. शेड्यूल केल्याने व्हिडिओ व्हायरल होतात का? आता तर तसं काही नोटीस नाही केलं, कारण असे बी जातच आहे आणि तसे बी जातच आहे. 5-10 हजार पर्यंत जात आहे का? तर व्हिडिओ आपण ज्या बनवता आपल्याला व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी क्वालिटी इम्पॉर्टंट आहे का नाही? क्वालिटी इम्पॉर्टंट आहे का? क्वालिटी म्हणजे क्वालिटीवाली रील जेव्हा आली ऑडियन्सली तेव्हा वॉच करते. जर समजा त्याच्यात क्वालिटी जर नसली तर मग डायरेक्ट स्किप करते. आता माझा एक क्वेश्चन आहे की तुम्ही आम्हालाच का चूज केलं ह्या पॉडकास्ट मध्ये? अजून तर खूप सारे क्रिएटर्स आहेत. ओके. कारण की मला बघायचं ह्या होतं रिजन की तुम्ही रोज व्हिडिओ टाकत आहे. तुम्ही आजपासूनच नाही, तुम्हाला 2-3 वर्ष झाले तुम्ही रोज इथे व्हिडिओ टाकत आहे. तुमचे जे स्ट्रगल आहे त्यामुळे स्ट्रगल बघितलं त्या कारण तुमच्यावर आम्ही आलो. तो पण तुमच्यावर आलो. हो, तुमचे व्हिडिओ व्हायरल चालले आणि म्हणजे तुम्ही कधी गिव्हअप नाही केल्या हे बघून तुमच्याकडे आम्ही आलो. कारण की असे लगेच रील स्टार आहे ते व्हिडिओ बनवतात पण व्हिडिओ टाकते बी त्यांची व्हिडिओ व्हायरल बी होते, पण जेव्हा त्यांची व्हिडिओ व्हायरल होते नंतरची व्हिडिओ व्हायरल नाही होत तिथून ते गिव्हअप करतात. तर ते गिव्हअप करतात म्हणून त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेत आहोत. तुम्ही कंटिन्यू तुमची मेहनत आहे, तुमची रोजची मेहनत आहे, तुमची व्हिडिओ व्हायरल चालली बी कोणते नाही चालले त्या कारण आपण तुमच्यावर आम्ही आलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढच्या टप्प्याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कारण की असेच व्हिडिओ आम्ही हर लाईफ जर्नीची सक्सेसफुल स्टोरी आणि मोटिवेशन स्टोरी आम्ही ह्या चॅनलवर आणत राहणार.